सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं देखील म्हटलं जातं, याचा अभ्यास करणार आहोत. आता आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो की हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला कधी जातो? तर नीट लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस एखादी क्रिया काही थोड्या कालावधीपासून सुरू होत आलेली आहे, सध्याही ती क्रिया चालू आहे, त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला मराठीमध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हटलं जातं, त्याचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ आपण पाहूया. मी सकाळपासून अभ्यास करत आलेलो आहे. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस टेन्सचं होईल. याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. आता आपण या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना पाहूया. आपल्या समोर स्क्रीनवरती या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना दिसत आहे. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो. सब्जेक्टच्या नंतर हॅव बीन किंवा हॅज बीन येतं. आता प्रश्न पडतो, हॅव बीन कधी यूज करायचा आणि हॅज बीन कधी यूज करायचा? तर नीट लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस तुमचं सब्जेक्ट वाक्यातील कर्ता हा आय असेल किंवा यू किंवा वी किंवा दे किंवा एखादं प्लुरल नेम असेल, यापैकी एखादं हे कोणताही सब्जेक्ट असेल, त्यावेळेस त्याच्या पुढे आपल्याला हॅव बीन घ्यावं लागतं. म्हणजे आय हॅव बीन, यू हॅव बीन, वी हॅव बीन, दे हॅव बीन आणि एखादं प्लुरल असेल, समजा चिल्ड्रन दिलं असेल, चिल्ड्रन हॅव बीन. आता पुढे आपण पाहूया हॅज बीन कधी घेतलं जातं. तर ज्या वेळेस सब्जेक्ट हा ही असतो किंवा शी असेल किंवा हिच्या ऐवजी मुलांची नावं असतील, शीच्या ऐवजी मुलींची नावं असतील, इट असेल किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल, त्यावेळेस आपल्याला हॅज बीन यूज करावं लागतं. ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, राम हॅज बीन. आणि पुढे वर प्लस आय एन जी. अत्यंत महत्वाची रचना या वाक्यामध्ये खूप जणांच्या चुका होतात. आपण जे सुरुवातीला प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना पाहिली होती ना, त्यामध्ये काय होतं, सब्जेक्ट त्यानंतर हॅव किंवा हॅज आणि नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब होतं. परंतु नीट लक्ष द्या, हे काय आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट असा सुद्धा शब्द आहे त्याच्यामध्ये आणि पुढे कंटिन्युअस, ते चालू आहे त्याचबरोबर पूर्ण. परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. मग जर या रचनेकडे आपण बारकाईने पाहिलं, एक थोडक्यात छोटीशी ट्रिक सांगतो तुम्हाला. हॅव आणि हॅज याने तुमच्या डोक्यात येईल की हा हे परफेक्ट मधलं आहे आणि वर्बला आय एन जी लावलेलं आहे. हे चालू काळाची आपण ज्यावेळेस रचना पाहिली होती, त्यामध्ये वर्बला आय एन जी होतं. आठवत असेल तर पहा, रिकॉल करून पहा. सब्जेक्ट होता, नंतर एम किंवा इज किंवा आर हे हेल्पिंग वर्ब होतं, त्यानंतर वर्बला आय एन जी होतं. ही कंटिन्युअस मधली आलेली आहे वर्ब प्लस आय एन जी. आणि हॅव हॅज हे कशातलं, परफेक्ट मधलं. ही ट्रिक सांगितली. लक्षात आपण काय ठेवायचे, ही रचना आपल्या डोक्यात फिट बसली पाहिजे. सब्जेक्ट त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन, पुढे वर्ब प्लस आय एन जी. आता आपण याचे काही सेंटेन्सेस पाहूया, म्हणजे हा मुद्दा आपला क्लिअर होऊन जाईल. आपल्या समोर एक वाक्य दिसत आहे, आय हॅव बीन इटिंग अ मँगो. म्हणजे मी आंबा खात आलेलो आहे. चला आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे हे वाक्य आहे का आपण चेक करूया. स्ट्रक्चर मध्ये आपण शिकलो की सुरुवातीला सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन आणि त्यानंतर वर्ब प्लस आय एन जी. चला चेक करूया. आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर पहा हॅव बीन आलेला आहे, बरोबर आहे. हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचंय. आय हा सब्जेक्ट आल्यामुळे आपण हॅव बीन घेतलेलं आहे. आय हॅव बीन आणि पुढे वर्ब प्लस आय एन जी, वर्बला आय एन जी लागलेला आहे. इट हे वर्ब आहे, त्याला आय एन जी लागलेला आहे, इटिंग झालेलं आहे, वाक्य बरोबर आहे आपलं. आणि पुढे हे रिमेनिंग सेंटेन्स आहे, अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये. आपल्याला विचार जास्त करायचा आहे या वर्ब वरती, आणि वर्बच्या अगोदर येणारे जे काही हेल्पिंग वर्ब्स वगैरे असतील, त्याविषयी आपल्याला जास्तीत जास्त विचार करायचा आहे आणि आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. आय हॅव बीन इटिंग अ मँगो. हॅव बीन आलं आणि वर्ब प्लस आय एन जी आलं, म्हणजे हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आणखीन काही आपण वाक्य पाहूया.
आता आपल्या समोर काही सेंटेन्सेस दिसत आहेत, त्यांचा आपण बारकाईने अभ्यास करूया. ही हॅज बीन स्टडीइंग इंग्लिश फॉर 5 years. नीट लक्ष द्या. तो 5 वर्षापासून इंग्लिशचा अभ्यास करत आलेला आहे. ही हॅज बीन स्टडीइंग इंग्लिश फॉर 5 years. ही हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅज बीन आलेला आहे, पुढे वर्ब प्लस आयएनजी आहे, स्टडीइंग इंग्लिश फॉर 5 years. चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock. चिल्ड्रन हे प्लुरल आहे, त्यामुळे त्याच्या पुढे हॅव बीन आलं, पुढे वर्बला आयएनजी लागले पहा, प्लेइंग झालेलं आहे, सिन्स 4 o'clock. या दोन वाक्यांकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल त्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. फॉर आणि सिन्स या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फॉर आणि सिन्स या शब्दांचा वापर केलेला असतो. तिसरं वाक्य आपण पाहूया. शी हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2002. ती या ठिकाणी 2002 सालापासून राहत आलेली आहे. शी हे सब्जेक्ट आहे, हॅज बीन आलेला आहे, हॅज बीनच्या पुढे लिव्हिंग वर्ब प्लस आयएनजी आलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग फॉर द ट्रेन. बघा हा क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग फॉर द ट्रेन. हॅव बीन आलेला आहे, आपल्याला ओळखायचंय काय आपल्या स्ट्रक्चर नुसार, हॅव बीन किंवा हॅज बीन आहे का आणि पुढे वर्ब प्लस आयएनजी आहे का. पहा मग या वाक्यामध्ये हॅव बीन आलेला आहे आणि पुढे वर्ब प्लस आयएनजी आलेला आहे. आणि आपला जो नेक्स्ट युट्यूब मधील व्हिडिओ आहे WH टाईप क्वेश्चन, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम करायचे त्याचा बारकाईने अभ्यास केलेला आहे, तो आपण अभ्यासायचा आहे. राजेश हॅज बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. राजेश हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅज बीन आलेला आहे आणि पुढे वर्क प्लस आयएनजी वर्किंग आलेलं आहे. आता आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण अभ्यासू. आपल्या समोर एक क्वेश्चन दिसतोय. दीज गर्ल्स सिंग नाईसली आणि ब्रॅकेटमध्ये एक इन्स्ट्रक्शन दिलंय. रिराईट सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजे आपल्याला हे जे वर वाक्य दिले दीज गर्ल्स सिंग नाईसली, हे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. चला आपले स्ट्रक्चर आठवूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट आहे सुरुवातीला, त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन आणि नंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्ब प्लस आयएनजी. चला तर हे सेंटेन्स आपण आपल्या रचनेप्रमाणे कन्वर्ट करूया. पहिला सब्जेक्ट, सब्जेक्ट काय यामध्ये दीज गर्ल्स हा सब्जेक्ट आहे, मग दीज गर्ल्स हा सब्जेक्ट मी लिहिला. त्यानंतर मला हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचंय, सब्जेक्ट नुसार मला हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यावं लागेल. मग दीज गर्ल्स हे प्लुरल आहे, मग प्लुरल असल्यामुळे मी हॅव बीन घेणार. प्लुरल म्हणजे अनेक वचने आहेत, मग दीज गर्ल्स हॅव बीन आणि पुढे सिंग हे वर्ब आहे, त्या वर्बला आपल्याला आयएनजी लावायचंय, मग सिंगचं होणार सिंगिंग. आणि पुढे सेंटेन्स मध्ये जे काही वाक्य दिलेले असेल ते लिहायचंय. काय पुढे दिलेलं आहे, नाईसली हा शब्द दिलेला आहे, तो आपण लिहून काढायचा आहे, वाक्य पूर्ण करायचं. आणि आपलं उत्तर झालेलं आहे दीज गर्ल्स हॅव बीन सिंगिंग नाईस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आपल्या समोर एक क्वेश्चन दिसतोय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. आणि हा क्वेश्चन डिपार्टमेंटल PSI एक्झाम जी 2012 रोजी घेण्यात आली होती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. क्वेश्चन आपण पाहूया. इट पुढे काय दिलेलं आहे, ब्लँक स्पेस दिलेला आहे आणि त्यापुढे आहे सिन्स अर्ली मॉर्निंग. बघा आपण शिकलोय की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सिन्स आणि फॉर हे शब्द आलेले असतात. यामध्ये सिन्स आलेला आहे म्हणजे हे वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचं आहे. सब्जेक्ट त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन वर्ब प्लस आयएनजी. आता इथे सब्जेक्ट इट आहे, मग मला हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यावं लागेल. मग इटच्या पुढे मला काय घेता येईल, हॅज बीनच घ्यावं लागेल मला. हॅज बीन कुठे दिलंय का इथे, इथे रेन फक्त दिले, वॉज रेनिंग हॅज बीन. हा 3 नंबर ऑप्शनला हॅज बीन दिलेला आहे आणि पुढे वर्ब प्लस आयएनजी दिले आणि उत्तर मला सापडलं. इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 3. इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला प्रेझेंट परफेक्ट
प्रोग्रेसिव्ह टेन्स असं देखील म्हटलं जातं, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा, अशी मी विनंती करतो. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.